कुणाला कुणाला माझ्यासारखा असा कंटाळा येतो सकाळ सकाळ उठायचा. तर हे क्युटीज, माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रात्री 1 वाजता आम्ही शिर्डीवरून घरी पोहोचलो आणि सकाळी उठले. मी 8 वाजता उठले तरी पण मला जाग येत नव्हती. हे बघा आमचं क्यूट असं घर आहे, जे की आहे शेतात. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. खूप शांतता असते, गाड्यांचा शोर नाही, काही नाही. हे आमचं म्हसोबाचं देवस्थान आहे, म्हणजे शेतातला आमचा म्हसोबा देव आहे, ज्याला आम्ही न चुकता प्रत्येक वेळेस गेलो की नारळ फोडतच असतो, दर्शन. इथे माझा भाऊ आणि मीना नाश्त्याची वाट बघत होतो आणि त्याच्यावरच आमच्या दोघांची चर्चा चालली होती की मम्मी कधी नाश्त्याला देते. मला ऑफिसला 1च दिवसाची सुट्टी भेटली होती, तर मला आज ऑफिसला जायचं होतं. मग मी सकाळ सकाळ मम्मीचं, पप्पाचं आणि ऋतूचं सॅम्पल कलेक्ट केलं, ब्लड सॅम्पल. कारण मी लॅब टेक्निशियन आहे आणि मी सगळ्या टेस्ट, बेसिक ज्या टेस्ट आहेत त्या करूनच घेते माझ्या घरच्यांच्या. माझी बहीणसुद्धा लॅब टेक्निशियन आहे. तर असं होतं सगळं. मम्मीने हे सामान पॅक केलं होतं मला देण्यासाठी. मी कधीच काही घेऊन जात नाही, मम्मी बळेच सगळं काही काही भरून देत असते, कारण आई आहे ना, तिचा जीव असतो आपल्यावर. तर अशा पद्धतीने मी चालले होते पुण्याला आणि घरचे मला बाय बाय करत होते आणि असा होता माझा दिवस. कसा वाटला ब्लॉग?